तुम्हाला आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देईल आणि विकास करेल असं कुठलं सरकार वाटतं? पवार साहेबांचं. शरद पवार गटाचे वंचित बहुजन आघाडी. बौद्ध समाज मोदी. राष्ट्रवादी. मोदी. आय काँग्रेस पाहिजे, आय काँग्रेस. राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब हां आणि केंद्रात मोदी. मी कोणत्या पॉलिटिशियन पार्टीला सपोर्ट नाही करत, पण हां. तरी पण वाटतं की बीजेपी आलं तर लोकसभेला फक्त सुप्रिया सुळे येणार. मोदी सरकार. काँग्रेस. यापैकी कोणतंही नाही. प्लस सरकार नको, कारण की कष्ट आम्हालाच करायचे आहेत, लोकांना नाही करायचे कष्ट. ती फक्त सांगून मोकळे होणार, ही देतो ती देतो, ही घ्या ती घ्या, पण कोण काही देत नसतं. कष्ट आम्हालाच करायचे ना, आमचं आम्हीच भलं करणार आहे. मला काय कुठल्या सरकारवरती भरोसा नाही का, हां कारण का कसमे वादे तर त्यांचे पहिल्यापासून चालूच असतात. काम तर आपल्यालाच करायचं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी असं काय कुठला पक्ष नाही ज्याच्यावर विश्वास राहिला. आपणच उठायचं, काम करायचं आणि घरी जायचं, बस हाच विषय आपला राहिलेला आहे. त्याच्यामुळे कुठलाही उद्या पक्ष काय होत नाही विकास वगैरे. हां. आणि राज्य सरकारमध्ये विधानसभेला आता कसे पवार साहेबांनी इथं बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान आणि MIDCचा एवढा विकास केलेला आहे. सुरुवातीला 1990 पासून MIDC बारामतीमध्ये आहे आणि विद्याप्रतिष्ठान कॉलेज अगोदरपासून आहे. त्यामुळं विकास अगोदरपासूनच बारामतीत झालेला आहे. असं नाही आहे की नंतरनं विकास झाला नाही, नंतर पण विकास झाला. फक्त रस्त्यांचा विकास बारामतीमध्ये नंतरनं झालेला आहे. फक्त रस्ते झाले म्हणजे विकास नसतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बारामतीकरांना रोजगार भेटला पाहिजे. आणि सध्या बारामतीमध्ये जसा पाहिजे तसा रोजगार DC कॉलेजच्या आणि VP कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जसं पाहिजे तसा बारामतीमध्ये रोजगार नाही आहे. तर पवार साहेब जे आहेत, पवार साहेबांचा विकास मला तर वाटतं की त्यांनी अगोदर केलेला आहे. काँग्रेस दुसरं का नको, BJP का नको आणि काँग्रेसच का? बाकी झालं BJPचं. काँग्रेस. राहुल गांधी. राहुल गांधी. दुसरं सरकार कशामुळे नको? नाही काय दुसरं काही कशाच कारण सगळे घोटाळा चालले त्यांचं सगळ्यांचं. जात धर्म का विकास बघून मतदान करणार तुम्ही? नाही फक्त विकास बघून. विकास बघून काय अपेक्षा ठेवता फ्युचरमध्ये तुम्ही निवडलेल्या सरकारकडून? काय नाही असं वाटतं, त्यांनी पहिले गॅसची टाकी 400 रुपयाला होती, आता 800 झाली, आता 1200 झाली, आता 1300 झाली. ती कमी व्हावी या सरकारकडे सामान्य माणसाला काय, कामगार नाही, जनतेला काय नाही. परिस्थिती दुष्काळ पडत चाललाय, पाणी नाही, पाऊस नाही. शिक्षणाची ऐपत नाही. असे लोकांना मुलांना जर शिक्षण जर देत असेल, गव्हर्नमेंट त्यांच्याबद्दल काय विचार करत असेल तर असं सरकार केंद्रात आणि राज्यात विकास करणारं सरकार म्हणजे BJPचं असणार. BJP सरकार पाहिजे. दुसरं सरकार का नको? आणि BJP कडून काय फायदे मिळतील तुम्हाला? फायदे मिळतात म्हणजे वैयक्तिक फायदा नाही, हां. सार्वजनिक जे फायदे आहेत, रस्ता, पाणी, तुमचे हे जे दवाखान्याची सुविधा, ह्या सगळ्यात एक नंबर काम करणारं भाजप सरकार आहे. दुसरं सरकार का नको? दुसऱ्या सरकारकडून काय तोटा आहे? 70 वर्षात काहीच केलेलं नाही. आज आपल्या सोपा भागातील म्हणजे बारामती परिसरातील किती गाव आहेत पाणी वाचून वंचित राहिलेली आजपर्यंत? किती वर्षाचं राजकारण आहे महाराष्ट्राचं? हां, आतापर्यंत ती गावांना पाणी मिळालं नाही. किंवा इकडं इंदापूर तालुक्यातली ही 22 गाव आहेत बिगर पाण्याची अजूनपर्यंत. किती वेळा नारळ फुटला, किती वेळा तिथली उद्घटना झाली. म्हणजे त्याच्यामुळे ते ह्यांच्यावर विश्वास नाही. बारामतीचं नाही सांगायची गरज की राष्ट्रवादीने काय केलं किंवा शिक्षणाच्या बाबतीत काय केलं. पण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर दुसरं सरकार का नको? राष्ट्रवादीचं, शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी. काँग्रेस. ओके. पवार साहेबांचं ते सरकार आलं तर तुम्हाला न्याय मिळून दिला असं वाटतं? दुसऱ्या सरकारबद्दल काय का वाटत नाही असं की आम्ही पहिल्यापासून साहेबालाच मतं दिले, त्याच्यामुळे आमचं विश्वास साहेबावर. 2024 मध्ये कुठलं सरकार तुम्हाला? शरद पवार. आणि महाराष्ट्राचा विकास जर पाहिजे असेल तर साहेबांशिवाय पर्याय नाही, कारण महाराष्ट्राला योगदान हे साहेबांचं नाही आतापर्यंत. आता BJP सत्तेमध्ये तर BJP का नको आहे तुम्हाला? BJP पण हे करते, विकास कामे करते, तर का नको आहे ते? BJP का नको आहे? BJP म्हणजे आता तसं बघायला गेलं तर BJPचे सगळे खोटे धंदे चालले. हे नाही ते नाही म्हणजे बळच नाही का ह्याच्या त्याच्यावर आरोप करा. आता मध्ये रोहितदादांवर आमच्या बळची ईडीची कारवाई केली. आज रोहितदादा लाखो युवकांच्या गळ्यातलं ताईते म्हणजे नाही का असं बळच. आज इतक्या मोठ्या नेत्यावर जर अन्याय होत असेल तर सामान्य माणसाचं ही BJP सत्ता काय बी करू शकतो. म्हणजे पवार साहेबांचं सरकार आहे सामान्यांचं सरकार आहे असं वाटतं का तुम्हाला? हा 100%. 2024ला 100% पवार साहेबांची सत्ता लागेल आणि आम्ही निवडून आणणार पवार साहेबांना. सामान्यांना न्याय मिळेल असं वाटतं का? 100%. 1001% सामान्य माणसाला न्याय मिळेल.
आणि पवारसाहेब आता सध्या युवकांना चान्स देतात त्यांच्या पक्षात. तुम्हाला शरद पवार पवार साहेबच का? दुसरं सरकार का नाही वाटत? नाही, त्याचं कामगिरी चांगली आहे. कुठली कामं आहेत अशी त्यांची चांगली की जे तुम्हाला कामं केलेली आहेत त्यांनी. हा. बाकीचं सरकार सगळं लाभाडे. साहेब साहेब कसं चांगलं आहे माहिती आहे का? हा. कामं चांगली करतात. हा. माहिती. महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो. हा, होणार की साहेब आले तर होणार. बीजेपी नको म्हणजे चोरांना त्यांच्या पक्षात घेतलं की त्यांचं सगळंच मुक्त होतंय. हा म्हणजे चोऱ्या केलेल्या दाखवलं जाते, दुसरं काय तर. बीजेपीला पक्ष आला हा गुन्हा माफ होतोय, मस्तपैकी ती मजा करतात. हा त्यामुळे पवार साहेबाकडे तसलं चालत नाही चोऱ्या मारा, ती असतानाच चांगली. आम्हाला घरकुल दिलं मोदी सरकारनं, हा पण रस्ता दिला नाही. वंचित बहुजन आघाडी. दुसरा पक्ष का नको तेच का? काय आता ह्याला देऊन बघितलं ना आपण. काही ह्याच्या पलीकडे काय विकास होत नाही असं वाटतं. काहीच विकास होत नाही. ह्यांचाच विकास होतोय तुम्ही निवडलेल्या पक्ष आला तर विकास होईल असं वाटतं. 100%. मोदी सरकार क्यों? दूसरी सरकार क्यों नहीं? अभी तो मोदी तो अच्छे ही है. अच्छे अच्छा ठीक है. क्या देखकर वोट देंगे मोदी जी को? मतलब विकास देखकर, जात धर्म या और कुछ देखकर देंगे? विकास को देखकर. बीजेपी सरकार असं सर्वसामान्यांचा विकास होईल असं वाटतं. पण बऱ्याच लोकांना रोजगार नाही मिळालेले ते सरकार आल्यापासून. गॅसचे दर वाढलेले आहेत. ते सरकारला जर आता परत यायचं असेल सत्तेवर हां. त्यांना, तर त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे, लागू केल्या पाहिजे. लागू केल्या पाहिजे. आणि महत्त्वाचं मराठा आरक्षण त्यांनी दिलं पाहिजे. परंतु आपल्याला अजून त्या सरकारचा योग्य असा इतका देखील आपल्याला जर काही नसेल फायदा, मग आपल्याला काय कुठलं बी येऊ दे की. सध्याच्या सरकारचा काहीच फायदा नाही. नाही नाही नाही, 1 रुपया कुणी म्हणतात 10 लाख मिळलं, कुणी म्हणतात 50 लाख मिळलं, कुणी म्हणतात रुपये मिळलं, 2 रुपये, पण आपल्याला जर टिकली नसेल तर आपल्याला काय आला नाही आला सारखं. जोपर्यंत बहुजन समाजाची सत्ता या देशामध्ये येत नाही, हां. तोपर्यंत वंचित घटकांचा, बहुजन समाजाचा विकास हा होणारच नाही. हे राष्ट्रवादी झालं, काँग्रेस झालं, भाजप झालं, हे जे पक्ष आहेत हे फक्त सत्तेसाठी हापापलेला पक्ष आहे. हां. त्याच्यामुळं बहुजन समाजाचा विकास करायचा असेल तर बहुजन समाजाला बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही. देशातील 3 नंबरची पार्टी आहे. मोदी सरकार. काय बेनिफिट मिळतील ते सरकार आलं तर? चांगलं होते. चांगलं होईल. काय दुसरं सरकार का नको? मोदीच का? काय डिफरन्स काय याच्यामध्ये? म्हणजे हर्षण पाटील चांगला असल्यामुळे चांगला आहे. मोदी सरकार पाहिजे. ओके. दुसरं का नको? जर मोदीच का? जर मोदी आलं तर काय बेनिफिट मिळतील आणि दुसरं नाही आलं तर काय लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित होईल हिंदू राष्ट्र मोदी सरकारला. म्हणजे तुम्ही जात धर्म बघून मतदान करणार का विकास बघून मतदान? विकास बघून मतदान करणार. कोणतं सरकार बरोबर नाही आहे का त्याला पाया? कोणतं सरकार बरोबर नाही? दोन्ही सरकार बरोबर नाही. हां म्हणजे मतदानापुरते करतात ते, परत काय नंतर काम करत नाही कोण ना. हां. मतदानापुरते नंतर काय काम करतात? आश्वासन दिलेली करतात का? आश्वासन अपूर्ण सगळे. अपूर्ण आहेत. कुठली अपूर्ण आहेत? बरेच सगळे नुसते बोलतात, नंतर काय त्याच्यावर दुर्लक्ष करतात सगळे. कुठल्या पक्षाने दिली ती आश्वासन? सगळेच पक्ष आहेत, बोलतच नाही. सगळ्या पक्षांना आश्वासन. म्हणजे कुठलाच पक्ष नको आहे तुम्हाला? बीजेपी आलं तर. बीजेपी आलं. दुसरं सरकार का नको? दुसरं सरकार असं नाही की म्हणजे कोणतं सरकार खराब कोणतं नाही, पण विकास त्यांनी बऱ्यापैकी चांगला केला आहे. परत भ्रष्टाचार बऱ्यापैकी कमी केला आहे. याच्यामुळे वाटतं लोकांच्या सोयीसुविधा सगळ्या वेळेवर पोचवल्या पाहिजेत. बाकीच्या म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी वेळेवरतीच झाल्या पाहिजेत. परत जी महागाई आहे ती कमी ठेवली पाहिजे. महागाई तर काय इन्फ्लेशननुसार वाढतच चालते, पण ती मेंटेन ठेवली पाहिजे. मोदी. दुसरं सरकार का नको? तेच सरकार का? मोदी हे आंतरराष्ट्रीय नेतृत्व झालेलं आहे की जेवढं जगामध्ये राष्ट्राध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये एक टॉप लेवलचा माणूस झालेला आहे आणि नेतृत्व आहे. आपली देशाची अर्थव्यवस्था पण त्यांनी आज कितीतरी पुढे नेलेले आहेत. आणि आपल्यालाच नाही तर जगातली जेवढी हे आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा मोदीचं कौतुक वाटतं. त्यामुळं त्या माणसाला आपण कसं नकार देऊ शकतो. आणि भारतामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार मिळत नाही. जे रेल्वे भरती सुटायची अगोदर ते रेल्वे भरती सुटत नाही. ह्या गोष्टी होत नाहीत. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं असं नाही का वाटत तुम्हाला? तर भारतामध्ये कसं आहे, लोकसंख्या भरपूर आहे, त्याच्यामुळं नोकरीचा प्रश्न येणारच आहे. काँग्रेस. दुसरं सरकार पैसे चपरिकाने पाना करतात. दुसरं हां. कसं आहे काँग्रेस पहिलं तसं होतं आहे. काँग्रेसमध्ये एवढ्या दंगली होत नव्हत्या, काय होत नव्हतं.
काय आताच्या ह्या राजकारणात ह्यांच्या ह्यांनाच कळाना कसं ते राजकारण खेळावं मुळात काय त्यांच्यातच भांडणं आहे. त्यामुळं राजकारणाची वेगळी खेळ होत चालली आहे. आज महाराष्ट्राची बेकार होत चालली, सारखी भांडणं सारखी चालणं, कुठं नाही कुठं काय नाही काय आहे. त्यामुळं एवढंही नाही सरकार खास विकासाच्या बाबतीत एवढं काहीही नाही म्हणावं, एवढंच की रस्तं झालं, बाकी काहीच नाही विकास. मुलांच्या शिक्षणाबाबत तर काहीच नाही. अहो एका वर्गात 4 शिक्षक नाही, काय करणार शिक्षणाची ती गरज काय करणार मुलं विद्यार्थी कशी शिकणार. 4 शिक्षक नसतात, बुलेटिन काढून सगळं त्या वर्गावर जात नाही. आज तुम्ही विचार करा, आज पुण्यामध्ये आज 7-8 रोजापूर्वी एक 8 वर्षाचा मुलगा वरून खाली पडतोय शाळेतनं, तिथे शिक्षक बुलेटिन काढलं जातं का नाही. त्या ठिकाणी शिक्षकाचं कर्तव्य आहे का नाही मुलांना सांभाळायचं, त्यांनी सांभाळलं का? अजिबात नाही. काळेवाडीची घटना आहे ही. मोदी सरकार काय, दुसरं सरकार का नको? दुसरं सरकार का नको? कारण आपण आपली वॅकन्सी, कारण आपलं जे काय आहे ती आपण सध्या 4 नंबरमध्ये आहे, जगात आपण 4 नंबरमध्ये आहे. त्यामुळं नको आहे, कारण मोदी सरकारच पाहिजे आपल्याला. मोदी सरकारच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप सरकारच पाहिजे, कारण भाजप सरकारशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला. कारण दादाच मुख्यमंत्री पाहिजे पुढच्या 5 वर्षांनी.